सिटी म्हणून ओळखला जाणारा नवी पेठ, या नवी पेठ भागामध्ये प्राथमिक शिक्षण मंडळाचं जागेवर त्या ठिकाणी हेरिटेजचं बिल्डिंग आहे। पूर्ण परिसर हेरिटेज असताना त्या हेरिटेजमध्ये वर संडास बाथरूम आहेत, खाली संडास बाथरूम असताना या ठिकाणी खरं तर हेरिटेजमध्ये पुरातन काळाचा किल्ला आहे। त्या परिसरात किल्ला असताना आणि हेरिटेज असताना या ठिकाणी संडास बाथरूम कसं का बांधायला ते कळत नाही। सोलापूर शहरात अनेक ठिकाणी संडास बाथरूम आहेत। माझ्या प्रभागात 100 सीट शौचालय आहेत, परंतु त्या ठिकाणी साफसफाई स्वच्छता होत नाही। आता इथेही बघितलो की या ठिकाणी साफसफाई स्वच्छता होत नाही। इथं बैलगोटा, लालबहादूर शास्त्री शॉपिंग सेंटर, जनता शॉपिंग सेंटर, पारसवर शॉपिंग सेंटर, सह्याद्री शॉपिंग सेंटर असं शॉपिंग सेंटर असताना या ठिकाणी अनेक शॉपिंग सेंटरमध्ये शौचालय आणि बाथरूम मुतारी आहेत, परंतु त्या ठिकाणी सर्व घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। काही ठिकाणी काही पुढाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जे संडास बाथरूम पाडून त्या ठिकाणी लिलाव न करता, महानगरपालिकेला न कळता अनाधिकृतपणे या ठिकाणी या कब्जा केलेले आहेत। त्याचं भाडं अधिकारी खातं आहे का लोकप्रतिनिधी खातं हे माहीत नाही, परंतु अशा परिस्थितीमध्ये असताना या ठिकाणी पाण्याचं बी समस्या आहे। अनेक समस्या असताना या हेरिटेज बिल्डिंगमध्ये या AC टॉयलेट, बाथरूम आणि शौचालय बांधले आहेत। AC बांधून का उपयोग मला माहीत नाही। स्वच्छ भारत अभियान आणि 15-20 तारखेपासून अनेक निधी या ठिकाणी आलेले असताना या निधीमध्ये अनेक सोलापूर शहरामध्ये सुधारणा केलेल्या असताना त्या ठिकाणी पंखे लावलेत, कलर मारलेत आणि विविध उपक्रम राबवलेत, परंतु एकही ठिकाणी सोलापुरामध्ये मुतारीमध्ये कुठले पंखे नाहीत किंवा लाईट नाहीत किंवा शौचालयामध्ये घाणीचं साम्राज्य आहे, साफसफाई स्वच्छता होत नाही। अशा परिस्थितीमध्ये नवी पेठमध्ये हेरिटेजमध्ये आणि किल्ला परिसर भागामध्ये खरं बांधता येत नाही। आयुक्त साहेबांना आम्हाला विनंती करायचं आहे की आपण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं शौचालय, संडास बाथरूम बांधू नका। ज्या मक्तेदाराला आपल्या आचारसंहितेचा अगोदर तुम्ही मक्ता मंजूर केला, त्याचं इथं दगडं बिगडं येऊन पडलेत, खड्डा मारलेला आहे, त्याला जवळजवळ 3 ते 6 महिने मुदत दिलेलं आहे। आता 3 महिने संपले, अजून 3 महिने राहिलेत। हे शौचालय या ठिकाणी न बांधता ज्या ठिकाणी या नवी पेठ परिसरामध्ये ज्या ठिकाणी महानगरपालिकेचं पार्किंगचं जागा आहे किंवा शॉपिंग सेंटरमध्ये कुठं जागा आहेत त्या ठिकाणी हे शौचालय हलवावं। या ठिकाणी शौचालय बांधल्यास आम्ही या इथल्या नागरिकांना घेऊन जल आंदोलन करणार आहोत। Like, subscribe, click on the bell.